फसव्या कर्ज प्रकरणात नवापूरमधील व्यापाऱ्यांची आर्थिक लूट। नवापूरमध्ये समर्थ फायनान्स नावाच्या एका खासगी कंपनीने कर्ज देण्याच्या नावाखाली अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कमी व्याजदराच्या आकर्षक जाहिराती देऊन या कंपनीने व्यापाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले। यामध्ये व्यापारी अमित सोनार यांनी 35 लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला होता। कंपनीचा संचालक किशोर दुसाने याने प्रोसेसिंग फी म्हणून त्यांच्याकडून 72,300 रुपये घेतले, पण 6 महिने उलटूनही त्यांना कर्ज मिळाले नाही। त्यानंतर सोनार यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण असून आणखी काही व्यापारी तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले। व्यापारी संघटनांनी नागरिकांना कोणत्याही फायनान्स कंपनीसोबत व्यवहार करण्यापूर्वी तिची सत्यता आणि परवाने तपासण्याचा सल्ला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। मी अमित सोनार, माझा सोनारी व्यवसाय आहे। मी कर्ज घेण्यासाठी समर्थ फायनान्स यांच्या पॅम्पलेट बघितलं व त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन करून देऊ। त्यांनी माझ्याकडनं 72,300 रुपये घेतले। किशोर दुसाने उर्फ सोनार, राहणार धुळे, त्याने त्याच्या मिसेसच्या नावावरती नेहा किशोर दुसाने यांच्या नावावरती माझ्याकडनं 72,300 रुपये घेतलेले आहे। परंतु मला म्हणे तुम्हाला लोन करून देऊ। आजपर्यंत 1 रुपयाची लोन झालेली नाही। आजवर 3 महिन्यापासून मला सांगतोय तुमचे पैसे परत देतो, तो अजून पैसेही परत देत नाही आणि आमचे लोन पण नाही झालेली। तर आमची फसवणूक झाली। याबद्दल आम्हाला नवापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अर्ज दिला आहे, लेखित अर्ज दिला आहे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची नम्र विनंती।